नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात किती SMLपर्यंत मिळेल गव्हर्नमेंट MBBS कॉलेज, कट ऑफ किती राहील ह्याविषयी पूर्णपणे हा मी व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे लक्षात येईल. तर आजचा मी तुम्हाला व्हिडिओ अगदी पूर्णपणे अगदी कॅटेगरी रँक सांगणार आहे आणि त्याचा SML पण सांगणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी पालकांनी अगदी काळजीपूर्वक पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आपापल्या कॅटेगरीनुसार आपला कॅटेगरी रँक किती आलेला आहे. म्हणजेच मी स्क्रीनवरती तुम्हाला जो कॅटेगरी रँक दाखवत आहे त्यामध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला अगदी स्टे वॅकन्सीपर्यंत सुद्धा तुम्हाला कुठे ना कुठे महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तर अगदी कॅटेगरी रँक सांगणार आहे आणि SML सांगणार आहे. तर कॅटेगरी रँकसुद्धा आपला खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा आपण चॉईस फिलिंग प्रेफरन्सेस लिस्ट तयार करतो ते SML पाहून आपण करत असतो, पण तुम्ही SML बरोबर अगदी कॅटेगरी रँकसुद्धा तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण चॉईस फिलिंग कशी करतो आणि आपल्याला शेवटच्या राऊंडपर्यंत अगदी म्हणजे त्याला आपण स्टे वॅकन्सी राऊंड म्हणतो. स्टे वॅकन्सी राऊंडपर्यंत आपल्याला नंबर लागू शकतो की नाही ह्या पूर्णपणे ह्या चार्टवरून तुम्हाला लक्षात येईल. तर अगदी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना ह्याची लक्षात तर येईल पूर्णपणे माहिती. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग माझ्यामार्फत घ्यायची असेल, चॉईस फिलिंग किंवा प्रेफरन्सेस लिस्ट अगदी राऊंड 1, 2, 3 किंवा स्टे वॅकन्सी राऊंडपर्यंत तुम्हाला जर चॉईस फिलिंग जर माझ्यामार्फत पाहिजे असेल तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवरती एनी टाईम कॉल मेसेज करून डिटेल्स विचारू शकता आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर इथं मी पूर्णपणे अगदी कॅटेगरी काढलेली आहे, कॅटेगरी रँक काढलेली आहे आणि SMLसुद्धा मी दाखवत आहे. तर ह्याच SML रँकच्या आतमध्ये किंवा कॅटेगरी रँकच्या आतमध्ये येत असाल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये अगदी स्टे वॅकन्सी राऊंडपर्यंत सुद्धा तुम्हाला कुठे ना कुठे गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळू शकणार आहे. तर प्रथम मी ST कॅटेगरी सांगत आहे आणि ते कॅटेगरी रँक मी 490 काढलेला आहे. त्याच्या आतमध्ये असाल तर तुम्हाला अगदी गव्हर्नमेंटचं MBBS कॉलेज लास्ट राऊंडपर्यंत मिळू शकणार आहे. आणि SML हा 19,310 हा मी SML काढलेला आहे ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा कॅटेगरी रँक नसते आणि SML हा 3,910 हा SML काढलेला आहे. त्याही विद्यार्थी ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी 3,910च्या आतमध्ये येत असेल तर त्याही विद्यार्थ्याला गव्हर्नमेंटचं स्टे वॅकन्सी राऊंडपर्यंत कुठे ना कुठे कॉलेज मिळणार आहे MBBSचं. त्यानंतर OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा कॅटेगरी रँक तुम्ही ते पाहू शकता 1,110 काढलेला आहे आणि SML हा 4,010 हा मी SML काढलेला आहे. त्यानंतर SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा कॅटेगरी रँक ही 520 काढलेली आहे आणि 3,610 हा SML काढलेला आहे. EWSच्या विद्यार्थ्यांसाठी 560 हा कॅटेगरी रँक काढलेली आहे आणि SML हा 6,270 एवढा हा SML काढलेला आहे. SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 785 हा मी कॅटेगरी रँक काढलेला आहे आणि SML हा 11,210 हा SML मी काढलेला आहे. NTCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 200 हा कॅटेगरी रँक काढलेला आहे आणि 5,010 हा SML मी काढलेला आहे. NTDच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 180 हा कॅटेगरी रँक काढलेला आहे आणि SML हा 4,810 काढलेला आहे. त्याचबरोबर NTBच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 145 हा कॅटेगरी रँक काढलेला आहे आणि SML हा 9,260 हा काढलेला आहे. आणि VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा कॅटेगरी रँक 175 हा काढलेला आहे आणि SML हा 7,160 हा काढलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी पूर्णपणे कॅटेगरी रँक तुम्ही पाहत असाल आणि SMLसुद्धा पाहत असाल तर ह्या कॅटेगरी रँक आणि SMLमध्ये तुम्ही जर येत असाल तर तुम्हाला ह्या वर्षी अगदी स्टे वॅकन्सी राऊंडपर्यंत तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळण्याचे मॅक्झिमम चान्सेस राहणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा SML आणि कॅटेगरी रँक खूप महत्त्वाची आहे. त्यानुसार तुम्ही अगदी प्रेफरन्सेस लिस्ट तुम्ही व्यवस्थित बनवा. जर काही डाऊट्स असेल तर मला कॉल मेसेज करू शकता किंवा माझ्यामार्फत जर तुम्हाला प्रेफरन्सेस लिस्ट पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्ही मला दिलेल्या नंबरवरती एनी टाईम कॉल मेसेज करून डिटेल्स विचारू शकता आणि तुमचं गव्हर्नमेंटमध्येच शेवटच्या राऊंडपर्यंत तुम्ही ॲडमिशन्स कुठे ना कुठे सिक्युअर करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच तुम्हाला युजफुल आणि व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच ह्या चॅनलशी सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहायला मिळतील. तर दुसरा माझा येणारा व्हिडिओ मी सेमी गव्हर्नमेंटबद्दल तुम्हाला सुद्धा अगदी डिटेल्स सांगणार आहे. सेफ रँक किती येऊ शकणार आहे कॅटेगरी वाईज आणि SMLसुद्धा किती असू शकणार आहे अगदी स्टे वॅकन्सी राऊंडपर्यंत. ते पूर्णपणे डिटेल्स दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. तर असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी कनेक्ट करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, इतरांना पण हा व्हिडिओ सेंड करा आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करा. ओके फ्युचर डॉक्टर्स. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.